शुभविवाह या मालिकेच्या 14 ऑक्टोबरच्या भागामध्ये सोनल आपल्या घरामध्ये मेकअप करत असते। सोनल मस्त मौला असते, तिला कोणताही दिवस फुकट घालवायचा नसतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला पार्टी, प्रत्येक वेळेला वीकेंड सेलिब्रेट करणं हे मात्र काही चुकत नसतं आणि त्याचीच ती तयारी करत असते। तेवढ्यात तिथे रागिणीचा तिला कॉल येतो। रागिणी म्हणते, कुठे आहेस? सोनल सांगते, मी घरीच आहे। रागिणी म्हणते, तुला भूमी सुटल्याचं कळलं असेल ना? आता ती भूमी चवताळून उठलेली आहे, मला तिच्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसला हा, त्यामुळे तू जरा सावध राहा, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा ती 100% प्रयत्न करेल। सोनल म्हणते, तुम्ही काय एवढी काळजी करताय आणि तिला जरा जास्तच तुम्ही महत्त्व देताय, ओव्हररेटेड तिला करताय। याच्यावरती चिडलेली रागिणी म्हणते, बघ, माणसांना ओळखण्यामध्ये मी बरोबर आहे, तू मला शिकवू नकोस आणि हा पहिला धडा आहे तुझा, मला अक्कल नाही हं शिकवायची, मी जे सांगते ते कर, कारण ती आता जास्त कॉन्फिडंट आहे आणि तुझ्यावरती नजर ठेवेल। मला असं वाटतंय की तिने प्रशांत आणि आता अथर्व या दोघांना तुझ्यावरती नजर ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे, तू जरा सावध राहा, असं रागिणी सांगत असतानाच इकडे आता सोनलच्या दरवाजाची बेल वाजते। रागिणी म्हणते, काय ग, बेल कसली वाजते? सोनल म्हणते, चिल करा, अहो मी फूड ऑर्डर केलं होतं तर डिलिव्हरी बॉय असेल, तुम्ही इतकं पॅनिक का होताय? याच्यावरती रागिणी म्हणते, हे बघ, तू ना ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नकोस आणि त्या भूमीला अंडर एस्टिमेट करू नकोस हं। आता इकडे सोनल दार उघडते तर प्रशांतच डिलिव्हरी बॉय बनून आलेला असतो। प्रशांत म्हणतो, मॅडम तुमचं फूड। याच्यावरती सोनल पैसे देते। प्रशांत म्हणतो, मॅडम प्लीज एक्झॅक्टली सुट्टे पैसे द्या ना, माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत। असं म्हणता सोनल म्हणते, ठीक आहे, तू इथेच थांब, मी सुट्टे पैसे घेऊन येते। आता सोनल आतमध्ये सुट्टे पैसे आणायला गेल्यावरती इकडे प्रशांत ताबडतोब आत शिरतो। आतमध्ये शिरून सोनलचे सगळ्या गोष्टींचे फोटो काढतो आणि प्रशांत विचार करतो, ताईने जिचं वर्णन केलंय ती तर ही मुलगी नाही आहे, ही तर वेगळीच आहे, म्हणजे ही ताईसमोर एक, जगासमोर एक आणि मुळात ही वेगळी आहे। लगेचच प्रशांत आत येतो, तिचे वेगवेगळे फोटो काढतो, सगळे तिचे ड्रेस पडलेले असतात, तिची ॲसेसरीज असते, त्या सगळ्याचे फोटो, तिच्या लाईफस्टाईलचे फोटो, हे सगळं काढून प्रशांत आता अचूक ते सगळे भूमीला पाठवतो। तोपर्यंत सोनल आता पैसे काढत असते आणि पैसे घेऊन ती बाहेर येईपर्यंत प्रशांत त्याचं काम आटपून बाहेर पडलेला पण असतो। मग सोनल बाहेर येऊन त्याला पैसे देते, प्रशांत थँक्यू म्हणून निघून जातो, सगळे फोटो तो भूमीला पाठवतो। रात्रीच्या वेळेला भूमी आता ते सगळे फोटो पाहत बसते आणि विचार करते, ही सोनल तर दाखवते वेगळं पण आहे वेगळं, हिचं काहीतरी करायला पाहिजे। आणि रात्रभर तेच CCTV फुटेज जे सोनलने दाखवलेलं असतं केबिनमधलं ते पाहत भूमी कधी झोपी जाते तिला कळतच नाही। आकाश सकाळी उठतो, पाहतो तर काय, रात्रभर भूमी तशीच बसलेली असते, म्हणून तो लॅपटॉप आता तिच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तितक्यात भूमीला जाग येते आणि ती लॅपटॉप सावरायला आता येते, तितक्यात भूमीचं नख आकाशला लागतं। आकाश म्हणतो, सायकल राणी, अगं लॅपटॉप मी बंद करून ठेवत होतो, तुझं नख लागलं ना मला। भूमी म्हणते, सॉरी हां आकाश, मी झोपेत होते, मला वाटलं लॅपटॉप पडतोय म्हणून तो सावरायला मी आले आणि तुझ्या हाताला लागलं। आणि त्याच वेळेला आकाशची नख भूमीला दिसतात। आकाशच्या नखांना थोडंसुद्धा नख वाढलेलं नसतं। भूमी विचार करते, खरंच आकाशची नख कधीच वाढलेली नसतात, मग ही सोनलच्या मानेवरती जी नख होती ती आली कुठून? मग सोनलच्या मानेवरती आकाशची नख नक्कीच नसणार आहेत। भूमीला एक क्लू मिळतो आणि ती पुन्हा पुन्हा CCTV फुटेज पाहते आणि विचार करते, मला याच्यामध्ये वेगळं काहीतरी पाहायचं आहे जे मला दिसत नाहीये। आता सोनलबद्दलचा संशय भूमीचा पक्का झालेला असतो। तोपर्यंत सोनल इकडे आटपून वीकेंडसाठी कुठेतरी सेलिब्रेट करायला बाहेर चाललेली असते आणि ती आरशामध्ये पाहत म्हणते, इतकं कसं कोण सुंदर असू शकतं? आणि तोच विचार करत असताना ती बाजूला वळून पाहते तर तिला आपल्या घरातल्या वस्तू थोड्याशा हलल्यासारख्या वाटतात, कारण ज्या वेळेला प्रशांत आतमध्ये आलेला असतो त्याने फोटो काढण्याच्या नादामध्ये काही वस्तूंना हात लावून त्या हलवलेल्या असतात। त्यावेळेला सोनल विचार करते, हा तर भावला असा होता, मग तो गोल कसा काय झाला? आणि कपाटाचं दार तर मी उघडलं नव्हतं, कुणीतरी आलं असेल का घरात? नाही, पण या सोनलच्या घरात येण्याची हिंमत कुणाची? कुणाचा एवढं मस्ती आले की माझ्या घरात येईल? माझ्यासारखी मीच, अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सोनल राहते। तोपर्यंत भूमी आता शैलेशवर्धक डॉक्टरांकडे आकाशला घेऊन आलेली असते। आता शैलेशवर्धक डॉक्टर आकाशला चेक करतात आणि म्हणतात, रेड तुमचा फेवरेट कलर आहे का? याच्यावरती आकाश म्हणतो, नाही, रेड नाही तर माझा ब्लू फेवरेट कलर आहे। शैलेशवर्धक डॉक्टर म्हणतात, मग आपण फ्रेंड होऊ शकतो का? याच्यावरती आकाश म्हणतो, हो, तुम्ही मला आवडलात, आपण नक्की फ्रेंड होऊ शकतो। असं म्हणत शैलेशवर्धक डॉक्टर आकाशसोबत फ्रेंडशिप करतात आणि भूमीला म्हणतात, कसं वाटतंय आता? ह्याला ताप तर नाही आहे, पण ना त्या अपघातानंतर म्हणजे तुम्ही रिक्रिएशन केलं ना त्यानंतर त्याची मानसिक अवस्था मला सुधारताना दिसत आहे। तोपर्यंत भूमीला कंटिन्युअस
रागिणीचा कॉल येत असतो. भूमी तो कॉल अवॉइड करत असते. डॉक्टर म्हणतात, मॅडम तुमचा महत्त्वाचा कॉल असेल तर तुम्ही घेऊ शकता. भूमी म्हणते, नाही डॉक्टर, फार काही महत्त्वाचं नाही आहे. डॉक्टर म्हणतात, हे बघा, मला असं वाटतंय की आता आकाशची तब्येत सुधारती आहे. भूमी म्हणते, मी तुम्हाला त्या दिवशी सर्टिफिकेट मागितलं, ते सर्टिफिकेट तुम्ही मला दिलत ना, पण खूप उपयोग झाला. आकाशला पोलीस पकडून घेऊन जाऊ शकले नाही, पण तरीसुद्धा मला तुमची अजून मदत लागणार आहे. म्हणजे सोनल केसमध्ये तुम्ही माझी मदत कराल का? काहीतरी असं करायला पाहिजे जेणेकरून आकाश हे असं करू शकत नाही हे सिद्ध झालं पाहिजे. असं म्हणतात शैलेश वर्तक डॉक्टरांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन येतो. इकडे रागिणी सारखी भूमीला कॉल करते. ही महाराणी सकाळी सकाळी गेले कुठे आणि माझा ट्रॅकिंग ॲप जो तिच्या मोबाईलला कनेक्ट आहे तो वर्क का नाही करत आहे, ती कुठे गेले हे दाखवत का नाही, असे 1 ना 100 विचार करत रागिणी चिडलेली असते. तितक्यात समोरून मानसी येते. रागिणी म्हणते, 1 मिनिट मानसी, मला सांग तुझी ताई कुठे गेले? मला भूमी सकाळपासून दिसली नाही. याच्यावरती मानसी सांगते, ती शैलेश वर्तक डॉक्टरांकडे गेली आहे. आता रागिणी चिडते आणि म्हणते, काय, कुणालाही न सांगता ती शैलेश वर्तक डॉक्टरांकडे गेली? याच्यावरती मानसी म्हणते, त्या दिवशी पोलीस पकडायला आले होते बघा, तेव्हा त्यांनी सर्टिफिकेट दिलं म्हणून आकाश जेजूंना पोलीस पकडून घेऊन जाऊ शकले नाही ना, त्यासाठी आभार मानण्यासाठी ताई तिकडे गेले. याच्यावरती रागिणी म्हणते, का फोनवरती आभार नाही मानतायत? मानसी सांगते, नाही, आणि जिजूंचं रुटीन चेकअप पण आहे ना, ते पण करायला गेले. असं म्हणत मानसी निघून जाते. रागिणी चिडते. काही बोलता येत नसतं, काही करता येत नसतं. निमूटपणे भूमीचे पराक्रम पाहण्याशिवाय पर्याय नसतो. तितक्यात पौर्णिमा येते आणि म्हणते, त्रास होतोय ना? रागिणी म्हणते, तुझी ही मूर्ख बहीण वाटते तितकी मूर्ख नाही, अतिशहाणी आहे. अगं तू इतकी मूर्ख आणि ती इतकी शहाणी तरी कशी? म्हणजे माझा ट्रॅकिंग ॲप काम करत नाही आहे, मला कळत नाही आहे की ही शैलेश वर्तक डॉक्टरांकडे का गेली आहे. पण मला भीती वेगळीच वाटते की शैलेश वर्तक डॉक्टरांनी जर हिला असा काही उपाय सांगितला जो आपल्याला भारी पडला तर? याच्यावरती पौर्णिमा म्हणते, मग तुम्ही तिचं बाहेर पडणंच बंद करा की, तिच्याकडे रिस्ट्रिक्शन टाका की, ऑर्डर द्या तिला. याच्यावरती रागिणी म्हणते, नाही ना, मी असं नाही करू शकत. मूर्ख मुली, तुला कळत कसं नाही? असं करणं मला नाही जमणार. असं म्हणत रागिणी आता विचार करते की शैलेश वर्तक डॉक्टर नक्की काय उपाय सांगतील. इकडे भूमीने विषय काढल्यावरती शैलेश वर्तक डॉक्टर भूमीला एक अगदी व्यवस्थित प्लॅन सांगतात. ते भूमीला सांगतात, हे बघा, या प्लॅनप्रमाणे केलं ना तर या केस संदर्भात आकाशला नक्की मदत होऊ शकते. मी तुमची मदत करू शकतो, पण या सगळ्या प्लॅनसाठी तुम्हाला कोर्टाची परवानगी काढायला पाहिजे. कोर्टाची परवानगी काढल्याशिवाय तुम्हाला हे सगळं करता येणार नाही. भूमी म्हणते, हो, मी कोर्टाची परवानगी काढेन आणि मगच हे सगळं करेन, फक्त तुम्ही मला मदत करा. आता शैलेश वर्तक डॉक्टरांनी सोनलच्या प्रकरणामध्ये किंवा सोनलच्या केसमध्ये आकाशला कोर्टात निर्दोष सिद्ध करण्यासाठी काहीतरी भन्नाट प्लॅन केलेला असतो, जे ऐकून भूमी खुश होते. तोपर्यंत सोनल वीकेंड सेलिब्रेट करायला बाहेर पडलेली असताना रागिणीचा कॉल येतो आणि रागिणी म्हणते, तुला कळतंय का, मी तुला सांगितलंय ना तसंच वाग, तुझ्या मागावरती भूमीने माणसं पाठवलेत. तितक्या सोनल म्हणते, चिल करा, मी एकदम आरामात आहे. रागिणी म्हणते, तू कुठे आहेस? तुला सांगितलं ना बाहेर पडू नकोस. सोनल म्हणते, अहो असं काय करताय, वीकेंड सेलिब्रेट करायला आले. तुम्ही जरी म्हटलात ना तरी मला असं घरामध्ये बांधून ठेवून जमत नाही. आयुष्याचा प्रत्येक दिवस एन्जॉय करावासा वाटतो, म्हणून मी आले. रागिणी म्हणते, अगं मूर्ख मुली, ती भूमी तुझ्या मागावरती, तू अशी मजा करतेस, काही प्रॉब्लेम झाला तर? याच्यावरती सोनल म्हणते, मी तुम्हाला म्हटलं ना काही प्रॉब्लेम होणार नाही, चिल करा, माझ्यावरती विश्वास ठेवा. रागिणी चिडलेली असते, कारण भूमीची हुशारी तिला माहिती असते आणि सोनलचा मूर्खपणा तिने पाहिलेला असतो. या मूर्ख सोनलवरती भूमी भारी पडली तर आपल्याला कठीण जाईल. काय करायचं या सगळ्याचं? तिकडे शैलेश वर्तक डॉक्टर मदत करतायत, इकडे भूमी जंग पछाडते. या सगळ्यात आपलं तर भांडं फुटणार नाही ना, असा रागिणी विचार करत असते आणि स्वतःवरती चिडत असते. कसं या भूमीला आवरायचं याचं तिला सोल्युशनच मिळत नसतं. तोपर्यंत भूमीने खूप मोठा डाव साधत सोनलची भेट घेतलेली असते. सोनलची भेट घेतली. म्हणते, तुझं सगळं सत्य मला समजलंय, तू आव आणतेस एक आणि करतेस वेगळं, आता तुझी गाठ माझ्याशी आहे. सोनल म्हणते, तुला सत्य समजलं तरी मला फरक पडत नाही आहे, कारण ना तू जोपर्यंत सत्याच्या मागावर जाशील ना तो तुलाच त्रास होणार आहे. ज्या वेळेला तुला सत्य समजेल ते खूप भयानक असणार आहे, त्यामुळे सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणत सोनल रागिणीकडे इशारा करते, जो भूमीला अजूनही कळलेला नसतो, कारण सत्य समजल्यावरती घरातलीच व्यक्ती हे सगळं करते म्हटल्यावरती भूमीला धक्का बसणार. तोपर्यंत रागिणी आता वकिलांना सांगते, तिला जामीन मिळून ती बाहेर आली असली तरी सुद्धा ती कोर्टात पोहोचता कामा नये, म्हणून तिने गुंड पाठवून भूमीला कोर्टात जाण्यापासून थांबवलेलं असतं. भूमीला थांबवण्यासाठी गुंड येतात. भूमी म्हणते, आज मला देव पण थांबवू शकत नाही. माझ्या नवऱ्याला
कोर्टामध्ये वाचवण्यासाठी मी एखाद्याचा जीव पण घेईन, आकाशसाठी मी आकाश पाताळ एक करेन, तुम्हाला सुद्धा मारायला कमी करणार नाही, हिंमत असेल तर अडवून दाखवा। रणरागिणी बनत भूमी आता त्यांच्यावरतीच हल्ला करत वेळेवरती कोर्टात पोहोचत आकाशला निर्दोष करण्यासाठी आकाश आता शैलेशवर्धक डॉक्टरांचा प्लॅन सगळा वर्कआउट करणार असते। शैलेशवर्धक डॉक्टरांचा प्लॅन वर्कआउट भूमी कोर्टात कसा करणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे।